श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। 21 सप्टेंबर रोजी पितृ अमावस्या ज्याला आपण म्हणतो ती आहे। कधी आहे पितृ अमावस्या? याच दिवशी सूर्यग्रहण आहे। मग पितरांचे श्राद्ध आपल्याला करता येईल का, किंवा या दिवशी काय करायचे आहेत उपाय आणि सेवा, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि स्किप न करता बघितलात तर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी एक 2-3 मिनिट मी तुमचे घेऊ इच्छिते आणि त्यानंतर मी व्हिडिओ कंटिन्यू करेन। म्हणून ज्यांना काही वस्तू दाखवते त्यामध्ये इंटरेस्ट नसेल तर एक 3 मिनिट पुढे ढकला आणि व्हिडिओ बघा, आणि ज्यांना माझ्याकडच्या सुंदर अशा वस्तू घेण्याची इच्छा असेल त्यांनी व्हिडिओ संपूर्ण बघा। सगळ्यात आधी आहे ते आपले लक्ष्मी कुंचन। नवरात्रीमध्ये सगळ्यांनी बुक करा, नवरात्रीत बुक करा आणि त्यानंतर येणाऱ्या शुक्रवारपासून तुम्हाला कुंचनची सेवा करायची आहे। तर कुंचन बघा, खूपच सुंदर कुंचन आहे आपल्याकडचे। फापट पसारा केलेला नाही आपण याच्यावर, कारण कुंचनवर फक्त शंख, चक्र आणि नाम एवढी 3च चिन्हे असतात। सगळ्यांना परवडेल अशा 3 किमतीत आपल्याकडे कुंचन आहे। त्यातलं जे दुसरं आहे ते आपल्याकडे येईल। तर हे कुंचन आहे ते मी तुम्हाला सांगते, जवळजवळ ह्याच्यात पावशेर तांदूळपेक्षा जास्त तांदूळ मावतो आणि याचं वजनही तितकंच आहे। अतिशय सुंदर रेखीव भरीव कुंचन आहे। तर हा जो आहे तो 2200 रुपयाला खाली प्लेट। आता ह्याच्या बरोबर सामान काय काय येईल हे सगळ्यांना विचारायचं असतं मला, आणि माझ्याकडून ते राहून जातं सांगायचं। तर बघा, एक हे कुंचन आहे, हे आहे 2200 रुपये। नंबर देत आहे, लगेचच बुकिंग करा। तुमच्या नवरात्रीच्या 9 दिवसात कधीही तुमच्यापर्यंत पोहोचेल, तुम्ही सेवा करा। तर हे कुंचन आहे 2200 रुपये। त्यानंतर अजून एक कुंचन आहे 1500 रुपये, त्यातही प्लेट आणि ग्लास येईल। आणि हे अगदी म्हणजे ज्यांना शक्य नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे हे पितळेचे कुंचन आहे। हे सुद्धा खूप छान आहे क्वालिटीला, हे बघू शकता। उलट ह्याच्यावर एक्स्ट्रा डिझाईन वगैरे आहे। तर हे कुंचन आहे 1000 रुपयाला। ह्याच्या बरोबर प्लेट येणार नाही, बाकी 1500 आणि 2200 ह्याच्या बरोबर तुम्हाला प्लेट येईल। आता ह्याच्या आत सामान काय काय असतं त्यांना, हे ज्यांना हवंय त्यांनी लगेच स्क्रीनशॉट काढा। तर हे बघा, कुंचन सेवा ही सगळ्यात आधी आली कुठून? आंध्र प्रदेशमधून। तर तिथले व्हिडिओ जाऊन आपण जेव्हा बघतो, किंवा तिथले सबस्क्रायबर पण आपले आहेत, तर त्यांनी जे सांगितलंय ते मी तुम्हाला सांगते, किंवा कोणत्या वस्तू चालतात हे मी तुम्हाला सांगते। बाकी प्रत्येकाची आपापली इच्छा की काय घालायचे आणि काय नाही। सगळ्यात आधी या कुंचन मध्ये हळदी कुंकू घालायचे खाली। सगळ्यात आधी म्हणजे हा जो ग्लास आहे तो स्वच्छ करून घ्यायचा शुक्रवारी। त्यानंतर संध्याकाळी बसायचं सेवेला 6:30 पावणे 7 वाजता। ह्याच्यात हळदी कुंकू घालायचे, मुठभर तांदूळ घालायचा, त्यानंतर 5 कवड्या घालायच्या, क्रम बदलला तरी चालतो। पुन्हा तांदूळ घालायचे, 5 गोमती चक्र घालायचे, पुन्हा तांदूळ घालायचे, 5 कमळगट्ट्याचे मणी घालायचे, पुन्हा तांदूळ घालायचे, मग पोळा आणि पंचरत्न घालायचे, पुन्हा तांदूळ घालायचे, मोती गुंजा हे जे सगळं देणार आहे ते घालून पुन्हा गुंजा घालायचे। एवढेच साहित्य ह्याच्यामध्ये लागते, यापेक्षा काहीही जास्त लागत नाही। आणि ही जी खालची प्लेट आहे, आता याला तुम्ही घरातली कुठलीही ठेवू शकता। याच्यावर 5 रुपये 10 रुपयाची नाणी ठेवायची आणि अष्टदल काढून त्याच्यावर पण हळदी कुंकू ठेवायचं। त्याच्यावर हा आपला कुंचन ठेवायचा, सांगितले तसा भरायचा। या कुंचन मध्ये महत्वाच्या आहेत त्या सेवा। कुंचन खरेदी केलात, सांगितला तसा भरलात, सगळं रांगोळी काढून घ्यायची, जशी वैभव लक्ष्मीची पूजा करतो तशी सुशोभित मांडणी करून घ्यायची, तुपाचे 2 दिवे लावायचे, समई लावायची, धूप दीप लावायचा। कुंचन भरताना ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा। कुंचन भरून झाला की महालक्ष्मी अष्टकम 3 वेळा, श्री सूक्त 1 वेळा आणि व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा म्हणायचं। आणि मग तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा बोलून दाखवायची।
पहिल्या शुक्रवारी संकल्प करायचा की मी हे इतके वर्ष करीन, पुन्हा एक थोडे दिवस गॅप टाकायचा, 1 वर्षाने पुन्हा सुरू करायचे. ही आहे कुंचन सेवा आणि हे आहेत कुंचन सेवेतले 3 आपल्याकडे मिळतात ते प्रकार. आता त्यानंतर दिवाळी येत आहे. खास दिवाळीसाठी भगवान कुबेरांची मूर्ती. आता कुबेर मूर्ती आपल्याला वर्षभर पूजा करता येत नाही, मात्र दिवाळीच्या पूजेमध्ये याची पूजा करायची, म्हणजे कुबेर भगवानांची पूजा करायची आणि त्यानंतर तिजोरीत ही मूर्ती अशी उत्तर दिशेला तोंड करून ठेवायची. उत्तरोत्तर प्रगती तुमची होती. कुबेर देव हे खजिनदार आहेत, म्हणजे सगळ्यांकडे जेवढा खजिना आहे त्यांचे हे मालक आहेत. देवी देवतांकडे जेवढा खजिना आहे त्यांचे हे चालक मालक आहेत. त्यामुळे कुबेर भगवान तिजोरीत असणं खूप जास्त महत्वाचं आहे. एकदम भरीव, रेखीव आणि खूप सुंदर मूर्ती आहे बघा. ज्यांना ज्यांना हवी आहे स्क्रीनशॉट काढून घ्या. इथं जास्त वेळ घेत नाही मी. विश्वकर्मा मूर्ती. विश्वकर्मा मूर्ती ही सुद्धा आपल्याला जर स्वतःचे घर, वास्तू, प्रॉपर्टी, शेती, व्यवसायासाठी गाळा काही हवं असेल तर विश्वकर्मा देवांची पंचोपचार पूजा करायची दररोज आणि विश्वकर्मा चालीसाचे 3 वेळा पठण करायचे. कारण विश्वकर्मा देव म्हणजेच ब्रह्मांडाचे अधिकारी मानले जातात. त्यामुळे तुम्हाला यांची पूजा रोज पंचोपचार करून विश्वकर्मा चालीसा 3 वेळा म्हणायची. साधारण 6 महिन्यात तुमच्या घराची बोलणी चालू होतात, असं याची ख्याती आहे. त्यानंतर बघा, माता सरस्वती. मुलांच्या अभ्यासासाठी, खास मुलांच्या अभ्यासासाठी माता सरस्वती ही कमळातली आहे आणि ही साधी आहे. ही पण तुम्ही दररोज देवघरात ठेवा. ही मोरावरची आहे, हातात वीणा आहे. तर ही जी सरस्वती आहे ती आपण देवघरात मुलांच्यासाठी रोज पूजा करायची आणि ह्याला या देवीला कुंकू लावायचं, ते आपल्या मुलांना लावायचं. आता एक नवीन आपण सेवा घेऊन आलो आहोत. आता ह्याच्यानंतर बरेच जण आणतील, कारण विश्वकर्मांचं पण तसंच झालेलं आहे. बालाजीची मूर्ती. प्रत्येक शुक्रवारी, रोज तर पूजा करायची, पण प्रत्येक शुक्रवारी अभिषेक करायचा पाण्याने, पंचामृताने, पुन्हा पाण्याने, चंदन लावायचे आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला फुटाण्यांचा नैवेद्य दाखवायचा. आपले चणे असतात ना फुटाणे, त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि बालाजीची आरती म्हणायची. तुम्हाला लवकरच मी ती युट्यूबला आरती देईन. बालाजींची आरती म्हणायची. आता बालाजींचं तुम्हाला वेगळं काही सांगायला नको की सगळ्यात श्रीमंत देव मानले जातात, पण असंही मानलं जातं की त्यांना कर्ज आहे. कर्जमुक्ती हवी असेल आणि जर तुम्हाला भरभराट पण हवी असेल तर बालाजींची मूर्ती तुम्ही ठेवा. अगदी तुम्हाला जर ही मूर्ती देवघरात ठेवायची नसेल, हॉलमध्ये ठेवा आणि प्रत्येक शुक्रवारी संपूर्ण कुटुंबाने आरती करा. मला सांगाल तुम्ही थोड्या दिवसांमध्ये की ताई इतकी उन्नती झाली की आमचं खूप चांगलं झालं. त्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची ही मूर्ती देवघरात असेल आणि रोज आपण याची दक्षिणावर्ती शंखाने अभिषेक घालून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू तर साक्षात भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर राहते. आता बरेच जण विचारतात की हा नाग जो आहे तो चालतो का? तर हो, भगवान विष्णू हे नाग नसला असं त्यांच्या माग होतच नाही. नागाचा फणा हा असतोच, त्यामुळे हे चालतं. त्यानंतर बघा, गाय वासरू. हे सुद्धा खूप सुंदर गाय वासरू आहे. जेवढ्या तुम्ही देवी देवतांच्या मूर्ती घ्याल त्या पंचधातूच्या घ्या, कारण त्या चांगल्या असतात. आणि हे गजांत लक्ष्मी, हे बघू शकता. स्क्रीनशॉट काढा ज्यांना ज्यांना हवं. आता बराच वेळ घेतला, मला वाटते अरे बापरे 9 मिनिटं तर झाले. तर चला, आता एकच पितृ अमावास्येचा उपाय सांगत आहे मी तुम्हाला. परत मी व्हिडिओ करीन कारण खूप मोठा व्हिडिओ होईल. पितृ अमावस्ये दिवशी तुम्हाला दुपारी 12 वाजता, आता अमावस्या कधी लागते वगैरे त्याच्यावर उद्या व्हिडिओ करेन. पितृ अमावस्येला तुम्हाला बरोबर 12 वाजता 1 मूठ तांदूळ घ्यायचे आहेत. 1 मूठ तांदूळ तुम्हाला एखाद्या तामणात काहीतरी भांड ठेवून घ्यायचे आहेत, कारण त्याच्यात आपल्याला कापूर ठेवायचा आहे. त्यात भांड ठेवायचंय. 1 मूठ तांदूळ घ्यायचे. एवढे साधारण 1 चमचा भरून काळे तीळ घ्यायचे त्याच्यावर आणि त्याच्यावरती 7 कापूर घ्यायचे.
आणि हे सगळं जाळून तुम्हाला सगळ्या घरात फिरवायचे आहे आणि याची जी उरलेली राख असते ती तुम्हाला झाडाला घालायची आहे। हा पितृ अमावस्येचा पितृंना शांती मिळावी म्हणून खूप जबरदस्त उपाय आहे। करा म्हणजे कराच, 100% करा आणि तितकाच व्हिडिओ हा शेअर करा, कारण या सगळ्या वस्तू पुन्हा पुन्हा दाखवण्यापेक्षा एकच व्हिडिओ तुम्ही सेव्ह करा आणि तुम्हाला यातलं काय हवंय ते बघा। हे सोडून कमळातली माता लक्ष्मी, त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची मूर्ती, माता अन्नपूर्णाची मूर्ती, स्वामी समर्थांची मूर्ती, महाराजांची मूर्ती, सगळं काही आपल्याकडे उपलब्ध आहे। भीमसेनी कापूर, सगळ्या प्रकारचे धूप दीप, तुपाच्या वाती हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं। ज्यांना जे हवं त्यांनी वरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती या आणि मला मेसेज करा आणि तुमच्या ऑर्डर लवकरात लवकर पाठवल्या जातील। श्री स्वामी समर्थ।